बातमीपूर्वी व्हावे 0 आवरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघूयात। एक दिलासादायक बातमी आहे। शेतकऱ्यांना मदत द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे। राज्य सरकारकडून 480 कोटी रुपये वाटपास मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज नमो शेतकरी योजना अखेर आनंदाची दिलासा देणारी बातमी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेची आता पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून टाकण्यात येणार आहे। होय आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2000 रुपयांना मंजुरी तर देण्यात आलेली आहे, मात्र काही शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा देखील हप्ता भेटणार आहे। आता त्याबाबतचीच महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तसेच शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी पीक विमा नुकसान भरपाई आणि जे सरकार अनुदानाचे 10000 रुपये वाटप करणार आहे त्याबाबतची महत्त्वाची बातमी या चॅनलवरती नक्की बघायला मिळेल। तर चला आता सर्वात आधी आपण नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधीपासून वाटप सुरू होत आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आणि कोणाला पैसे मिळणार आणि कोणाचा हप्ता सरकारकडून आता बंद होण्याच्या मार्गावरती आहे, ती सर्व माहिती आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी आता फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला पाहूयात। तर बघू शकता अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे ते सांगितलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। आता हे शेतकरी म्हणत होते की पैसे नेमके कधी येणार, सरकार पैसे कधी देणार आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज जमा होणार की उद्या जमा होणार, असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न हे सुरू होते। मात्र आता काळजी करू नका, नमो शेतकरी योजनेचा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात डीबीटीतून देण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। म्हणजेच की आता तुमची प्रतीक्षा संपलेली असून तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये येणार आहेत। तुम्हाला माहित असेल की पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मागच्या आत्ताच्याच काही दिवसापूर्वी सरकारने टाकलेले आहेत व ते पैसे डीबीटीतून दिल्याने 10 ते 15 मिनिटातच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। तसेच आता हे पैसे वाटप सुरू केले की नमो शेतकरी योजनेचे पण पैसे तसेच डीबीटीच्या माध्यमातून 15 ते 20 मिनिटात डायरेक्ट जमा होऊन जातील, म्हणजे तिकडून पाठवण्यासाठी कार्यक्रम सुरू झाला आणि तिकडे बटन दाबलं की इकडे 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत। मात्र लक्ष द्या, आता काही शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद होणार आहे। जर सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्ही केली नाही तर तुमचे हप्त्याचे पैसे हे बंद होऊ शकतात। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नेमकी कोणती 2 कामे करायची ती तुम्हाला माहिती देतो, कारण ही 2 कामे आता सर्व शेतकऱ्यांना करावी लागतील। जे कोणी ही कामे करतील त्यांच्याच हप्त्याचे पैसे आता सुरू राहणार आहेत, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार आहेत व जे सरकारने सांगितलेली ही 2 कामे करणार नाहीत त्यांचा हप्ता बंद होण्याच्या मार्गावरती देखील आता बघायला मिळणार आहे। बघा आता नेमकी कोणती 2 कामे करायची त्याबाबतची माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात सांगणार आहे, त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यापूर्वी आपण काय करूयात, नेमके पैसे आता कधीपासून वाटपाला सुरुवात होत आहे, कुठे सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 ऐवजी सरकार 4000 रुपये वाटपाला सुरुवात करत आहे ती देखील माहिती या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघू शकता या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे, यामुळे सर्व शेतकरी आता खुशी झालेले आहेत। इथे स्पष्टपणे दिसतच आहे की सरकारच्या माध्यमातून अखेर 2000 रुपये वाटपाचा मोठा निर्णय, सर्व शेतकरी बांधव अखेर खुश झाले। इथे वरती सांगितलं आहे की सरकारने आता पैसे कोणत्याही क्षणी जमा करणार आहोत असं सांगितलं आहे। कोणत्या क्षणी पैसे जमा होतील काळजी करू नका, आता 2000 रुपयांचा हप्ता तर येणारच आहे, मात्र काही शेतकऱ्यांना आम्ही आता डायरेक्ट 4000 रुपये पण देणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2000 रुपये नाही तर डायरेक्ट 4000 रुपये देखील जमा होणार आहेत, म्हणजेच की 2000 रुपयांऐवजी 4000 रुपयांचा पूर्ण हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। कसलीच काळजी चिंता शेतकरी बांधवांना करत बसण्याची आता गरज पडणार नाही, तसा निर्णयच आता सरकारने जाहीर केलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी लक्ष देऊन बघा, हे नमो शेतकरी योजनेचे पैसे आहेत आणि हे पैसे काहींना 2000 रुपये आता वाटप होतील तर काही शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहेत। मग तुम्हाला पण आता 2000 रुपयाऐवजी 4000 रुपये पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली काही कामे करावी लागतील, म्हणजे काय होईल, तुमच्या पण बँक खात्यात आता नमो शेतकरी योजनेचा 2000 रुपयांचा नाही तर डायरेक्ट 4000 रुपयांचा हप्ता जमा होईल। मग आता त्यासाठी कोणतं काम करायचं ती तुम्हाला माहिती पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा नक्की फायदा होईल व तुम्हाला नक्कीच योग्य पैसे तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी 100% मिळून जातील। आता नियम झालेला आहे या ठिकाणी बघा,
सरकारकडून आता 3 याद्या आलेल्या आहेत. या 3 याद्यापैकी कोणत्याही एका यादीत जर नाव आलं तर सर्वात आधी पैसे भेटणार आहेत. जर आता या 3 यादीपैकी पहिल्या यादीत तुमचं नाव आलं तर सर्वात आधी पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती पूर्ण आता जमा होऊन जातील. तुम्हाला कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही. सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता यादी जाहीर झालेली असून सर्व शेतकऱ्यांना आम्ही पैसे देणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे. तर इकडे बघा आता पहिल्या यादीमध्ये काय माहिती आलेली आहे. तर बघा पहिली यादी एक मंजूर झालेली आहे. ती यादी आहे नमो शेतकरी योजनेची व त्या ठिकाणी आता ज्यांचं नाव या पहिल्या यादीतील अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट 2000 रुपयांचा हप्ता भेटणार. मात्र याच यादीतील काही शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा जास्त हप्ता सरकार देणार आहे. त्यासाठी आता तुम्हाला लवकरात लवकर सरकारने सांगितलेली 2 कामे करून घ्यावी लागतील. म्हणजे काय होईल, तुम्हाला हे सर्व पैसे 100% मिळून जातील व सरकार आता ज्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतात अशा शेतकऱ्यांना 10,000 रुपयांचं रब्बी अनुदान देखील देणार आहे. जर तुम्हाला भेटलं नसेल तर हे 100% अनुदान भेटेल व आता डबल अनुदान सरकार वाटप करणार असून डबल अनुदानाचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमवणार आहेत. तर चला हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये वाटप सुरू होत आहे त्यांची यादी बघूयात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील नेमका सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे की एकदमच सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे ती देखील माहिती आता राहिलेल्या 3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. तर बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी दिलासा देणारा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे व या ठिकाणी स्पष्टपणे आता पैसे वाटपाला आम्ही सुरुवात करत आहोत असं सांगितलं आहे. ते बघा ज्या शेतकऱ्यांकडे आता ही 2 कागदपत्रे असतील अशा शेतकऱ्यांना तर आता नमो शेतकरी योजनेचे डायरेक्ट 4000 रुपये टाकण्याचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2000 रुपये PM किसानचे टाकले व त्याच वेळेस मुख्यमंत्री यांनी सांगितले की आता नमोचे पण लवकरच हे 2000 रुपये पूर्ण जमा होतील आणि प्रत्येक लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे येतील. कारण आता 93 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वाटपाला सुरुवात होणार आहे. नेमकी आता कोणती तारीख आहे व हे पैसे किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात जमवणार आहेत आता ती माहिती पाहण्यासाठी तुम्हाला फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा आता यादी मंजूर झालेली असून पूर्ण पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता टाकण्यात येणार आहे. त्यामध्ये बघा आता यादी आलेली असून इथे सांगितलं आहे की पहिली यादी आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची पहिल्या यादीत नाव ज्यांचं येईल त्यांना आता 2000 रुपये किंवा डायरेक्ट 4000 रुपये सरकार देणार आहे व सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात हप्ता जमवणार आहे. जर तुमचं नाव दुसऱ्या यादीत आलं तर तुमचा हप्ता हा खूप उशिरा तुम्हाला मिळू शकतो किंवा तुमचं योजनेतून नाव पण काढलं जाऊ शकतं. त्यामुळे जेवढं होईल तेवढं आता सरकारने सांगितलेली ती 2 कामे करा. म्हणजे तुमचं पण नाव पहिल्या यादीत येईल व पहिल्या यादीत नाव आलं की तुम्हाला डायरेक्ट योग्य पैसे 4000 रुपयांचा हप्ता 100% मिळू शकतो. मग तुम्हाला 2000 रुपये नाही तर नमो शेतकरीचे 4000 रुपये हे 100% मिळून जातील. तर चला नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून काय होईल की आपल्या बँक खात्यात हे पैसे जमवतील. आता ती माहिती तुम्हाला लगेच सांगणार आहे. मात्र त्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकार तर देणार आहे पण अनुदानाचे 10,000 रुपये नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची तुम्हाला लिस्ट दाखवतो. जर या लिस्टमध्ये तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होऊन जातील. तर चला आता आपण सविस्तर यादी या ठिकाणी पाहूयात. तर बघा आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. जर यादीत तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे भेटणार आहेत. तर इकडे बघा पहिला जिल्हा लातूर. या ठिकाणी प्रति शेतकरी 10,000 रुपये आता सोडलेले आहेत. काळजी करू नका, हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. एवढंच नाही तर लातूर जिल्ह्यात नमो शेतकरीचे पण 2000 रुपये आता सर्वात आधी सरकारच्या माध्यमातून पूर्ण जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही. पैसे वाटपाच्या यादीतील लातूर जिल्हा देखील बघायला मिळत आहे. जिल्ह्यांचीच नाही तर तालुक्यांची पण यादी आलेली आहे. इकडे बघा पैसे वाटप होणारा पुढचा एक तालुका बघायला मिळत आहे तो म्हणजे निलंगा तालुका. जर तुम्ही या निलंगा तालुक्यातील असाल तर डायरेक्ट तुमच्या पण बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहेत. तुम्हाला पण कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा पण अजून एक तालुका बघायला मिळत आहे तो या ठिकाणी जाहीर झालेला. इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा तालुका आहे तो म्हणजे इकडे औंढा नागनाथ. जर या औंढा नागनाथ तालुक्यातील तुम्ही राहणारे असाल तर या तालुक्यात देखील आता डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 10,000 रुपये सोडण्यात येणार आहेत. 10,000 रुपयांचा अनुदान जमा होईल आणि डीबीटीतून डायरेक्ट 2000 रुपये या तालुक्यात पण सर्वात आधीच टाकणार आहोत असं सरकारने सांगितलंय. म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पण पैसे या तालुक्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत. नमोचा हप्ता पण शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. सरकारचा मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर झाल्याने आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा तालुका या ठिकाणी बघा
धाराशिव जिल्ह्यात देखील आता हे पैसे भेटणार आहेत. पीक विम्याचे तर वेगळेच पैसे भेटतील आणि नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता धाराशिव जिल्ह्यामध्ये आता मंजूर झालेला आहे. त्यामुळे काळजी करू नका. याही ठिकाणी पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. कोणते शेतकरी असं म्हणणार नाहीत की आम्हाला पैसे भेटले नाहीत. सरकार सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे देणार आहे. मात्र काही शेतकऱ्यांना 2,000 रुपयांऐवजी 4,000 रुपयांचा नमोचा हप्ता म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे भेटणार आहेत. जर तुम्हाला पण 2,000पेक्षा अधिक रक्कम म्हणजे 4,000 रुपयांची रक्कम पाहिजे असेल तर त्यासाठी सरकारने सांगितलेले 2 कामे करावी लागतील. मग नेमकी आता कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला मी लगेच सांगणार आहे. त्यासाठी आता फक्त राहिलेला तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. जे कोणी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काय माहिती समजणार आहे. तर चला, पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्ह्यात कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी 10,000 रुपये अनुदान सरकार शेतकऱ्यांना देत आहे त्यांची यादी देखील आपण बघणार आहोत. अजून त्यापूर्वी नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी आणि किती वाजून किती मिनिटाला जमा होईल ती माहिती तुम्हाला आता 1 मिनिटामध्ये सांगतो. तर बघू शकता या ठिकाणी आता स्पष्टपणे माहिती जाहीर झालेली आहे व ते सांगितलं आहे की पूर्ण पैसे बँक खात्यावरती आता जमा करणारच असं सरकारने सांगितल्याने शेतकरी आता खुश झालेले आहेत. यादीकडे लक्ष द्या. तसेच आता 2 टप्पे पूर्ण वाटप केले जातील व डीबीटीतून पैसे येतील. पण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला गांभीर्याने लक्षात घ्यायची आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता यावेळी सर्वांनाच मिळणार नाही. होय, तशी अपडेटच आलेली आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे. जर तुम्ही ही 2 कामे केली तरच तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. अन्यथा तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे भेटणार नाहीत. कारण राज्य सरकारने नवीन नियम आता लागू केलेला आहे. मागच्या वेळेस PM किसान योजनेत नवीन नियम लागू केला आणि डायरेक्ट हजारोपेक्षा जास्त शेतकरी जे आहेत ते अपात्र ठरले होते व यावेळेस PM किसानचा हप्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा कायमचा बंद झालेला आहे. त्यांनी फक्त सरकारने सांगितलेली कामे केली नव्हती. जर आता तुम्ही पण सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नसली तर डायरेक्ट तुमचे नमो शेतकरी योजनेचे पैसे पूर्ण बंद होऊन जाणार आहेत. मग तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर सरकारने सांगितलेली ही 2 कामे अर्जंटमध्ये करून घ्या. तर चला, नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ती माहिती आता मी तुम्हाला इथे सांगत आहे. त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे ती माहिती लगेच तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगून टाकतो. तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्व काही विशेष प्रमाणामध्ये आता मोठी माहिती जाहीर झालेली आहे व ते सांगण्यात आलेलं आहे की शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पैसे पाहिजे असतील तर आता CSC केंद्रावरती जावे. CSC केंद्रावरती गेल्यानंतर शेतकऱ्यांना एक छोटंसं काम करायचं आहे. ते काम म्हणजे आपलं जे आहे ते सध्या स्थितीला बँक खातं आधार कार्डशी संलग्न आहे का, मोबाईल नंबरशी लिंक आहे का ते बघायचं आहे. जर तुमचं बँक खातं मोबाईल नंबरशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला हे पैसे भेटणार नाहीत. तुमचे पैसे बंद होऊ शकतात. त्यामुळे आता जेवढं होईल तेवढं ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर CSC केंद्रावरती गेल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की आमची KYC केलेली आहे का नाही ते तपासा. जर तुम्हाला माहिती असेल आपली KYC झालेली आहे तर मग काही काळजी करू नका, काय अडचण नाही, पैसे येऊन जातील. पण केलेली नसेल तर तुम्हाला आता सर्वात आधी ही KYC करून घ्यायची आहे. बघा, ही KYC केल्यानंतर तुमचा एक मोठा फायदा होणार आहे. KYC केल्यानं लगेच तुम्हाला काय होईल, तिकडून पैसे पाठवल्यानंतर सर्वात आधी पैसे मिळतील आणि जर तिकडून 4,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला पण डायरेक्ट 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता भेटेल. इतरांना 2,000 रुपयांचा भेटेल पण तुम्हाला 4,000 रुपयांचा हप्ता भेटू शकतो. त्याचं कारण म्हणजे तुम्ही KYC केलेलं आहे व काहीच अडचण राहणार नाही. जसे सरकार पैसे टाकेल तसे पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील. तर अशा प्रकारचं एवढं महत्त्वाचं काम तुम्हाला जेवढं होईल तेवढं आता लवकरात लवकर करावं लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर चला आता नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधीपर्यंत मिळण्याची शक्यता आहे, कधीपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, आता सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाही. तर इकडे बघा, सरकारने सांगितलं आहे की आता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर इकडे बघा, आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता डायरेक्ट मंजूर होण्यासाठी सुरुवात होत आहे व डीबीटीतून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता कोणत्याही क्षणी हे 2,000 रुपये जमा होणार आहेत असं सरकारने सांगितलं आहे. मग
शेतकरी मित्रांनो नेमके कधी मिळणार असा प्रश्न आता तुमच्या मनात असेल तर इकडे बघू शकता नमूद शेतकरी योजनेचा हप्ता आता डिसेंबर महिना लगेच सुरू होत आहे व याच डिसेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत व ते पैसे 15 डिसेंबरच्या आसपास सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15 ते 20 मिनिटात वाटप सुरू झाल्यानंतर डीबीटीतून डायरेक्ट जमा केले जातील। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही। सरकारची अधिकृत अजून घोषणा झालेली नाही। जर सरकारने घोषणा केली तर ती माहिती आपण लगेच देणार आहोत। तोवर अंदाजे एक अशी अपडेट आता बघायला मिळत आहे। त्या अंदाजे अपडेटनुसार शेतकरी बांधवांनो 15 डिसेंबरच्या आसपास तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होऊ शकतात। तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। नमो शेतकरी योजनेचे अपडेट या चॅनलवरती आपण नक्की देण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।